तानाजी सावंत बोलतात, आपण थेट जाऊयात. मीडियानं जो चालवला याचा खरं तर याची माहिती घेणं गरजेचं आहे. मी माननीय मुख्यमंत्री, आपले माननीय उपमुख्यमंत्री यांच्याशी माझी चर्चा झाली. अशा कुठल्याही गोष्टीला मंत्रिमंडळानं किंवा मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिलेली नाही. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. एक भाग. दुसरा भाग, आता 3190 कोटीचा हा घोटाळा झाला. ज्यावेळेस तुम्ही बघितला असेल 108च्या बाबतीत 10,000 12,000 कोटीचा घोटाळा झाला. आपण हे सगळं काम करत असताना ज्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीतून 1 रुपयाही कुठं समोर गेलेला नाही, अशा केसमध्ये आभासी जगामध्ये जगायचं आणि घोटाळे झाले म्हणायचं आणि एखाद्याला पर्पजली बदनाम करणं हे चुकीचं आहे. तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही पेपरलाही बघितलं असेल, तुमच्या माध्यमातून मी मीडियासमोर ज्यावेळेस मंत्री होतो त्यावेळेस सांगितलं की न भूतो न भविष्यते असे 24 महिन्यामध्ये 42 निर्णय आरोग्य विभागामध्ये आपण घेतले. त्याचं संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेनं स्वागत केलं. वारीच्या बाबतीत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये 3दा आपलं नाव आलं. चांगल्या पद्धतीनं सेवा केल्या. ज्यावेळेस मोफत उपचार 15 ऑगस्ट 2023ला आपण इम्प्लिमेंट केलं, त्यावेळेस ह्या तमाम महाराष्ट्रातल्या सरकारी हॉस्पिटलची संख्या IPD की असेल किंवा OPD असेल हे जवळपास तिप्पट चौपट झाले, हे तुम्हीच मला सांगितलं. आणि त्या केसमध्ये मध्यंतरीची परिस्थिती त्याच्या अगोदरची आपल्या सर्व PSC पासूनच्या जिल्हा रुग्णालयापर्यंतची होती. त्या ठिकाणचं असणारं अतिशय घाणेरडं वातावरण किंवा अस्वच्छता, मी प्रत्येक रिजनमध्ये जाऊन PSC पासून वरपर्यंत सगळ्या व्हिजिट केल्या. आणि त्या ठिकाणी म्हणून त्यावेळेस सुद्धा एक मोहीम मी राबवली होती, तुम्हाला आठवत असेल, सुंदर माझा दवाखाना. त्यावेळेचे गावकरी, तिथले लोकप्रतिनिधी, सरपंच, आमदार, जिल्हा परिषद सदस्य आणि संपूर्ण आमचा आरोग्य विभागाचा स्टाफ ह्यांनी ती मोहीम प्रत्येक महिन्याला राबवायची. त्याचे फोटोग्राफ अपलोड कर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.